गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सानवीज ब्युटिफुल वर्ल्ड. गाईज, तुम्ही हे बघत असताल ना, हे मी पाईप क्लीनरनी बनवलं आहे. ही एक मी छोटीशी रिंग पण बनवली आहे बघा, खूप मस्त वाटते. आणि पिंक कलरचं फ्लावर. तर हे आज आपण बनवायला शिकणार आहोत. सो फर्स्ट ह्यासाठी पाईप क्लीनर तर लागणारच हे बनवायचं म्हणून. ह्याच्यासाठी एक पेन नाहीतर एखादी पेन्सिल लागते. सो मी ते पेन नाहीतर पेन्सिल पटकन झटपट पटापट करून घेऊन येते. ओके, सो मी पाईप क्लीनर्स घेतलेले आहेत. हे 2 कलरचे दोन्ही घेतले आहेत. ठीक आहे, पिंक कलर असा, येलो कलर असा. हे ह्याच्या आतमध्ये मी कसं टाकलं आहे ते पण दाखवणार आहे गाईज. सो मी एक पेन घेतला आहे आणि सीझर पण घेतली आहे. ठीक आहे, आणि पाईप क्लीनरचं जर तुम्हाला पॅकेट बघायचं असेल तर मी ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवते. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट टू मेक पाईप क्लीनर फ्लावर्स. ओके, जे की रिझल्ट असा मिळेल तुम्हाला. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. आपण आधी येल्लो की पिंक? सो आधी येल्लो करूया, देन पिंक करूया. सो येल्लोसाठी आधी तुम्हाला दोन्हीसाठी. सो फर्स्ट 2 मिनिट मला अजून काहीतरी आणायचं आहे. सो गाईज, मी आणायला घेतले पाऊच. सो सॉरी गाईज. तर त्या पाऊचमध्ये म्हणजे मला एखादं जर हा पेन म्हणजे कमी पडला इकडून तर मी तो पाऊच घेऊ शकते. सो मी बोलत होते की तुम्ही म्हणजे हे बघा, हे एवढं आपल्या साईडला असं, मग ह्याची जेवढी हाईट हवी आहे तेवढी घेऊ शकता. मी युजली एवढी घेते. देन तुम्हाला केवढे पेटल्स हवेत तेवढे ह्याला असं राऊंड करायचं आहे बघा काय. सो हे सॉरी 2 पेटल्स झाले तिकडे, 2 3 4 5. मला करायचे होते 5 पेटल्स. सो मी असं राऊंड केलं. देन ह्याला असं जवळ घ्यायचं आहे बघा. आणि असं ह्यांना जवळ घेतलं. ठीक आहे, देन ह्याला आहे ना, देन ह्याला असं हे दोन्ही खालचे जे आहेत त्यांना एक साथ घेऊन असं क्विल करायचं, म्हणजे असं एकमेकांमध्ये गुंडाळायचं. ठीक आहे, हे बघा तुम्ही बघू शकता असं झालं. ठीक आहे, सॉरी मी दुसऱ्या साईडून उघडते. तर तुम्ही कॅपच्या साईडून उघडलं तर ते उघडणार नाही, म्हणजे निघणार नाही बाहेर. ओके, सो हे असं निघालं आहे. हे असं पण क्यूट वाटतं, पण नाही, आपल्याला बनवायचं आहे असं. सो त्याच्यासाठी नीट करावं लागणार ना. तर तुम्हाला हे असं पेटल्स एक पेटल बाहेर घेऊन त्याला असं दाबायचं आहे. म्हणजे हे बघा, मी एक पेटल बाहेर घेतली त्याला असं दाबायचं, मग दुसरी पेटल बाहेर घ्यायची त्याला परत दाबायचं. तर मी असं हे पेटल्स बाहेर काढून झाल्या की मी तुमच्याशी भेटते. ओके, सो माझं कधी कधी असं दिसतं. हां, डोंट माइंड. ओके, सो हे असं झालं की तुम्हाला हे जे आहे ना, हे असे मी दाबलेत नाही असे, तर ह्याला या असं क्विल करायचं. ठीक आहे, हे बघा असं आहे, याला असं 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 जे असेल ना, म्हणजे असं दोन्ही साईडला टोन केलं त्याला एकाच साईडला असं टोन करायचं. ओके, सो मी असं सगळ्यांना केलं. देन मी ह्याला असं करणार आहे, असं असं हे जे तोंड असं वरती करणार आहे, तसं ह्याचं असं केलं ना वरती तसं. ठीक आहे, मग तुम्ही बोलता की हे तर फ्लॅर दिसतच नाही, काय बनवते ही मुलगी. ठीक आहे, तर हे आहे ना, ह्याला अजून आपण नीट शेप नाही दिला. तर नीट शेप कसा देते ते मी दाखवते. हे बघा, हे असं झालं आहे माझं. सो ह्याला म्हणजे हे जे असतं ना म्हणजे कुठल्या पण असं शेपमध्ये येतं, म्हणजे असं फोल्ड शकतं काय, कारण की ह्याच्यामध्ये एक वायर आहे. हे बघा, हे दिसते का हा डॉट, त्याच्या आतमध्ये पूर्णची पूर्ण वायर आहे. तर हे असं केलं आहे आपण.
सो हे सांभाळून करायचं कारण की तार तोच ते कधी कधी. हां, सो हे असं नीट असं एकमेकांजवळ असं जोडायचं. म्हणजे हे बघा, आता या दोन्ही पाकळ्यांमध्ये हे तर मी याला असं करणार आणि देन झाला डिफरन्स नीट. सो ह्याला आता मी हे तुम्हाला येईल, मी पण स्वतः शिकली म्हणजे हे शेप देणं ह्याला परत. सो मी आता ह्याला पटकन शेप देते आणि तुमच्या मिळते नाही करणार मी आता 2 मिनटात होईल. ह्याला शेप घेऊ. ओके गाईज, मागच्या आवाजाला इग्नोर करा, ठीक आहे. ओके, होतच आहे गाईज. ओके डन. ह्याला शेप देऊन झाला आहे. ओके, हे बघा, ह्याला मी असा शेप दिलेला आहे फ्लावरमध्ये. एक फ्लावर तयार झाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्यातमध्ये हे असं कसं टाकायचं, ते पण दाखवते, ते लास्टला टाकायचं. ओके, हे असं झालं. हे आता आपण बाजूला ठेवूयात, ठीक आहे. हे मी असं ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल एक्झाम्पल सगळं. आता भारी आणि पिंक कोणाचा फेवरेट कलर आहे ते नक्की कमेंटमध्ये करा. आणि येलो कोणाचा फेवरेट कलर आहे ते नक्की कमेंटमध्ये करा. सो हा पण तसंच करायचं आहे आपल्याला. हे आपल्याला जेवढं हवं आहे एवढं हे करायचं आहे. गाईज, मी लास्टला ह्याच्यामध्ये जेव्हा हे असं येल्लो वगैरे टाकायचं तेव्हा भेटू. तर तुम्हाला समजले कसं करायचं, ठीक आहे. मी तरी दाखवते एकदा. मी आता सगळं काही एक्सप्लेन करत बसणार नाही, फक्त एकदा सगळं करत दाखवते. फर्स्ट जेवढं हवं तेवढं घ्यायचं, देन रोल करायचं. सॉरी, आता मी माझ्या साईडला घेते. मी मागच्या तुम्हाला दाखवत होते म्हणून तुमच्या साईडला घेतलेला, आता मी माझ्या साईडला घेते, ठीक आहे. 1 2 3 4 5 ठीक. मग ह्याला एक साथ घ्यायचं, रोल करायचं खालून. सॉरी, रोल असं करायचं खालून. ठीक आहे, असं रोल करलं मी खालून. त्याला असं बाहेर काढायचं जसं आहे तसंच डिरेक्टली. मग हे पेटल्स वेगळे असे करायचे, दाबायचं त्यांना, परत वेगळं करायचं, परत दाबायचं, परत वेगळं करायचं, त्यांना दाबायचं. हां, हे असं दाबून झालं की काही असं दिसेल, माझं कधी कधी दिसतं ते तसं. देन असं पेटल्सला सरळ करायचं, एका साईडला तोंड करायचं पेटल्सचं, म्हणजे दोन्ही साईडला होतं ते. हे मी आता पटपट करते घ्यायचं ना. देन ह्याला शेप द्यायचा आहे आपल्याला. मला मी आता पटकन शेप देईन. शेप देणे पण इझी, तुम्हाला स्वतः जमेल, कोणाला शिकवायची गरज नाही लागणार. सो मी पटपट त्याचा शेप देते, ठीक आहे. मी शेप देते पटकन. पटपट करायचं. ओके, सो हे पण फ्लावर रेडी आहे आपलं. आता तुम्हाला प्रश्न तर नक्कीच पडला असेल, तर गाईज कधी कधी असं पण येतं की एका फ्लावरची दांडी अशी मोठी सपट होते आणि एका फ्लावरची दांडी अशी छोटी होते. कधी कधी होतं का नाही. तर ते काही नाही, तुमचं फ्लावर काही खराब नाही झालं, पण ते कधी कधी फ्लावर होतं, कधी कधी ते तसं, ठीक. सो कात्री कशाला आणली मी, कात्री मेन पण ना. तर कात्री आपल्याला खालून कट करायचं थोडंसं. मी असं खालून कट केलं थोडंसं, आपल्याला जेवढं हवं आहे, ठीक आहे. तर मी एवढं करते याला कट, पण काहीच ह्याला पण जोड लागतो करायला.
जास्त नाही पण लागतो. आता मी असंच ह्याचं थोडंसं कट करणार आहे आणि या मला फ्लॅटची माझी दांडी छोटी झाली. ठीक, ह्याचं पण केलं आहे मी कट. दोन्हीचे मी केले आहे कट. सो आधी आपण येल्लोवालं करू आणि पिंकवालं करू. सो हे पिंक आहे ना, ते आपल्याला वरतून थोडंसं फोल्ड करायचं. ठीक, असं म्हणजे जरा असं जास्त जाड वाटेल. ओके, अँड देन आपल्याला हे इथून खालून हे असं घुसवायचं. समजलं? हे असं करायचं, असं. गाईस ती माझी दीदी. सो हे असं करायचं. सो झालं हे असं. ठीक आहे. देन पिंकवाल्यामध्ये कुठं गेलं ते पिंकवाला, ह्याच्यामध्ये आपल्याला घुसवायचं आहे. परत सेम प्रोसेस, असं वरतून हे करायचं आहे अँड देन ह्याच्यामध्ये मागून घुसवायचं. ठीक, ह्याच्यामध्ये घुसवते. डन. आता गाईज ही रिंग जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर रिंग काय करायचं आहे, आपण जे फ्लावर बनवलेलं ना, हे बघा हे फ्लावर आहे, तर ह्याला असं गोल करायचं आहे आणि जसं आपण हे घुसवलं ना, तसंच हे इथे घुसवायचं. ठीक आहे, हे घुसवून झालं की गाईज तुम्ही बघू शकता की माझी रिंग तयार झाली आहे. ओके, सो गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.